जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देव. कलस्से पत्र याचा 3रा अध्याय आणि 18 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. ख्रिस्ती मनुष्याचे गृहजीवन. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा. माणसांना संतोषणाऱ्या नोकरासारखी तोंड देखल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल, हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा, कारण अन्याय करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल, पश्चाताप होत नाही. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करू. आमेन. प्रियांनो, आजच्या ह्या वचनामध्ये खूप चांगल्या अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. इथं ख्रिस्ती मनुष्याचे गृहजीवन ह्या वचनांमध्ये आम्हाला दिसून येते. या ठिकाणी विशेषतः स्त्रियांना देवाचं वचन सांगतं की स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. आता आपापल्या पतीच्या अधीन राहायला पाहिजे. आज जर आम्ही जगाची परिस्थिती बघितली, स्त्रिया पण पतीच्या अधीन नाहीत, पती पण स्त्रियांवरती प्रीती करत नाही. आज हे जे जग आहे हे भयानक गोष्टींनी व्यापून गेलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की आज स्त्रियांच्या आणि पतींच्या जीवनामध्ये देवाचं भय राहिलेलं नाहीये. आणि जर आम्हाला ते देवाचं भय पाहिजे असेल तर प्रत्येक स्त्री पतीच्या अधीन असते. प्रत्येक पती आपल्या पत्नीवरती प्रीती करतो, तिच्याशी निष्ठुरतेने वागत नाही. आज आम्हाला ह्या सर्व गोष्टी उलट्या दिसतात, परंतु आज आम्हाला ह्या सर्व गोष्टींवरती मात करून आपापल्या पत्नींवरती प्रीती करायची आहे आणि पत्नींशी निष्ठुरतेने वागायचं नाहीये. तसं स्त्रियांनी देखील पतीच्या अधीन राहायला पाहिजे, कारण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतंय, मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. आता या ठिकाणी मुलांना देखील बोध केलेला आहे वचनामध्ये की सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा. आज आम्हाला हा अभाव मुलांच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. आता ह्या ठिकाणी अविश्वासणाऱ्यांच्याच नाही तर विश्वासणाऱ्यांचे देखील मुलं मुली आज्ञा पाळण्यामध्ये कमी पडत आहे. आता ह्या गोष्टी का कमी आहेत तर हे लेकरं जे आहेत, मुलं जे आहेत ते प्रार्थनेमध्ये नाही, प्रभूच्या जवळ नाही आहे आणि म्हणून ह्या गोष्टीचा अभाव आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी पाहिजे असतील, आपल्या मुलांनी आमच्या आई वडिलांच्या आज्ञा पाळायला पाहिजे असेल, तर प्रियांनो, पहिलं आई वडिलांनी गुडघ्यावरती आलं पाहिजे आणि म्हणजे आपले लेकरं आपल्या आई आज्ञा पाळतील आणि हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांना तुम्ही आपल्या मुलास चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होती. आपल्या मुलांना चिरडीस आणायचं नाहीये, तर प्रभू मध्ये त्यांना समजून त्यांना प्रभूजवळ आणायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची. आणि 3ऱ्या गोष्टीमध्ये आम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय की दासांनो, तुम्ही सर्व गोष्टी आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा. माणसांना संतोषणाऱ्या नोकरांसारखे तोंड देखल्या चाकरीनी नव्हे, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल, हे तुम्हाला माहीत आहे. आणि प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा, कारण अन्याय करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल, पक्षपात होत नाही.
आणि धन्यांनो तुम्हासही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासाबरोबर न्यायाने समतेने वागा. होय प्रियांनो, आज आम्हाला दासांच्या बद्दल ह्या ठिकाणी महत्वाची गोष्ट आम्हाला पाहायला भेटते की आमचे जे व्यावहारिक धनी आहेत त्यांच्या आज्ञा आम्ही पाळल्या पाहिजे. आणि नुसतं तोंड देखल्या चाकरीने नाही, तर आम्हाला प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी सेवा करायची आहे. देवाची भीती बाळगून आम्हाला त्यांच्याशी प्रामाणिक काम करायचं आहे. आज या गोष्टीचा अभाव दिसतो, परंतु काय हरकत नाही. ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय आहे, ज्यांच्या जीवनामध्ये प्रभू आहे, त्या सर्वांना प्रियांनो त्यांच्या ते आज्ञा पाळणार आहे 100%. कारण अन्याय करणाऱ्यांनी केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल, पक्षपात होत नाही. तसंच धन्यांनो तुम्हासही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासाबरोबर न्यायाने व समतेने वागा. प्रियांनो, आज धन्यांसाठी ह्या ठिकाणी एक विशेष बोध केलेला आहे, तो म्हणजे दासांबरोबर आम्ही प्रेमाने वागला पाहिजे आहे ना. आणि खरोखर आम्हाला ह्या ठिकाणी आपले दास जे असतील त्यांच्यासाठी समतेने वागून न्यायाने वागून आम्ही त्यांच्यावरती प्रेम करू, आम्ही त्यांना चांगलं स्थान देऊ, त्यांच्याशी चांगलं वागून. कारण आमचा देखील धनी जो स्वर्गामध्ये आहे परमेश्वर, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. या छोट्याशा वाचनाद्वारे देव बाप तुम्हाला मला आशीर्वाद देव. आमेन.